पुण्यातल्या चिखली भागात एक आई अजूनही एकच प्रश्न विचारते, माझ्या बाळाला न्याय कधी मिळणार? हा आहे दिरांश गडेवार, वय अवघं 2 वर्ष. हसणारं खेळणारं, आईच्या कुशीत सुरक्षित असायचं होय. पण आज ते बाळ या जगात नाही. आरोप आहेत पुण्यातील चिखली येथील इम्पिरियल हॉस्पिटलवर. दिरांशच्या आई दीपाली गडेवार यांचा आरोप आहे, इम्पिरियल हॉस्पिटलमध्ये दाखल असताना दिरांशला बेबी वॉर्मर मशीनवर ठेवण्यात आलं. मात्र त्या वॉर्मर मशीनमुळे दिरांशच्या गुडघ्याच्या खालील भाग गंभीररित्या भाजला गेला. इतक्या लहान बाळासाठी ही जखम जीवघेणी ठरली. त्या भाजल्यामुळे बाळाची प्रकृती झपाट्याने खालावली आणि काही वेळातच दिरांशचा मृत्यू झाला. आणि काही तासातच आईच्या हातात हस्तखेळता बाळऐवजी निष्प्राण शरीर देण्यात आलं. आई दीपाली गडेवार यांचं म्हणणं आहे, जर वॉर्मर मशीन योग्य पद्धतीने वापरलं गेलं असतं तर माझं बाळ आज जिवंत असतं. ही साधी चूक नव्हती, ही वैद्यकीय निष्काळजीपणाची गंभीर बाब होती. 2 वर्ष उलटून गेली, पण अजूनही कोणालाही शिक्षा नाही. म्हणूनच आजही एक आई म्हणते, माझ्या बाळासाठी न्याय हवा आहे. चुकीच्या उपचारांमुळे त्यांच्या 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आई सांगते, माझं बाळ माझ्यापासून कायमचं हिरावून घेतलं गेलं. या घटनेला आज 2 वर्ष उलटली आहेत, पण प्रश्न अजूनही तोच आहे, कारवाई कुठे आहे? दोषींवर गुन्हा का दाखल होत नाही? आई दीपाली गडेवार अजूनही न्यायासाठी लढते आहे, पण उत्तर एकही नाही. ती म्हणते, माझं बाळ परत येणार नाही, पण किमान दोषींना शिक्षा मिळावी, उद्या दुसऱ्या आईचं बाळ वाचावं. हा फक्त एका आईचा लढा नाही, हा संपूर्ण व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. जर 1-2 वर्षांच्या बाळालाच न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाचा जीव किती स्वस्त आहे? विचार करा एकदा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एका आईला न्याय मिळवून द्या. फॉलो करा विस्तार मराठी, खरी बातमी, भावना आणि सत्य मराठी.